जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज. भाग 39. नाशिकमधील इगतपुरी येथे सह्याद्री पर्वतातील डोंगरांमधून मुकना नदी वाहत असे. नदीच्या आसपासचा जंगल परिसर अतिशय रमणीय होता. फळाफुलांनी बहरलेल्या त्या जंगलात विविध पशुपक्षी होते. हरणे, बिबटे, लांडगे होते. सह्याद्री पर्वत ही गजानन महाराजांची तपोभूमी होती. तेथे त्यांनी 12 वर्षे तपश्चर्या केली होती. इगतपुरी येथील मुकना नदीच्या खोऱ्यात कपिलधारा नावाचा जलप्रवाह डोंगरातून वाहत असे. कपिलधारा जलप्रवाहाला तीर्थस्थान मानले जात असे. पर्वणीच्या दिवशी आजूबाजूचे भाविक कपिलधारेवर स्नानाला येत. एका पर्वणीला ओव्हरसिअरच्या नोकरीत असलेला रामचंद्र निमोणकर आणि सर्वेअर असलेला वासुदेव बेंद्रे हे दोघे कपिलधारेवर स्नानाला आले. संगमनेर येथे राहणाऱ्या निमोणकरला योगाभ्यास शिकायची तळमळीची इच्छा होती. त्याला थोडा योगाभ्यास येत होता, पण त्याला योगाभ्यास पूर्णपणे अवगत करण्याची इच्छा होती. म्हणून त्याने कपिलधारेवरच्या गोसाव्यांना व बैराग्यांना विचारून बघितले, पण त्याला कोणीही योगशिक्षक मिळाला नाही. निमोणकर निराश व हताश झाला. तेवढ्यात त्याला कपिलधारेवर एक योगी पुरुष दिसला. त्या योगी पुरुषाचे हात सहज गुडघ्यांवर लागत होते. उंच बांध्याचा आणि शांत मुद्रेचा तो योगी ध्यानस्थ बसला होता. निमोणकरने त्याला अष्टांग दंडवत घातले. बराच वेळ गेला तरी तो ध्यानस्थ योगी काही बोलेना. हळूहळू सूर्यास्ताची वेळ जवळ येऊ लागली. निमोणकरच्या पोटात कणभरही अन्न नव्हते. त्याचे बिराडही लांब राहिले होते. सूर्यास्ताची वेळ झाली. कपिलधारेचे पाणी आपल्या तुंब्यात भरून तो गोसावी तेथून निघाला. तेव्हा तोपर्यंत धीर धरून वाट बघत असलेला निमोणकर त्या गोसाव्याला म्हणाला, स्वामी समर्थ, माझा किती अंत पाहाल. मला योगाभ्यास शिकायची इच्छा आहे. आपल्याला योगविद्या ठाऊक असल्यास मला ती शिकवाल का? तेव्हा योग्याच्या रूपात असलेले गजानन महाराज त्याला म्हणाले, योगमार्ग हा सर्व मार्गांमध्ये अतिशय कठीण मार्ग आहे. जशी गोगलगाय हिमालयाला प्रदक्षिणा घालू शकत नाही किंवा सागरातील सिंपकिडा कधी मेरू पर्वत चढू शकत नाही, तसेच योगमार्गासारखा कठीण मार्ग फक्त समर्थ योगीच पार करू शकतात. ते सर्वसामान्यांना जमणार नाही. तरी सुद्धा हा हस्तलेख घे. त्याच्यावर शक्तिशाली षोडाक्षरी मंत्र लिहिला आहे. त्या मंत्राचा निरंतर जप करत राहा. त्याच्या प्रभावाने तुला थोडा बहुत योग येईल. ब्रह्मचर्य सांभाळून नेटाने प्रयत्न केलास आणि धवती नवती यासारख्या योगक्रिया केल्यास तर तुला 5-10 योगासने जमतील. हा तांबडा खडा प्रसाद म्हणून घे आणि आता यापुढे मला काहीही विचारू नकोस. असे म्हणून त्या योग्याने निमोणकरला एक तांबडा खडा दिला आणि तो गुप्त झाला. पुढे नाशिकमधील गंगेवर तो योगी निमोणकरला पुन्हा भेटला. योगी दिसताच निमोणकर धावत त्याच्याकडे गेला आणि त्याच्या पायावर डोके ठेवून विचारले की, महाराज, आपण माझा कंटाळा का हो केलात? मला आपले नाव गाव काहीच न सांगता निघून गेलात. त्यावर तो योगी डोळे वटारून म्हणाला, तुला तांबडा खडा दिला तेव्हाच मी माझे नाव सूचित केले होते. तू अज्ञानी असल्याने तुला कळले नाही, म्हणून तुला हे कोडे पडले आहे. नर्मदेचा गणपती तांबडाच असतो. नीट ऐक, माझे नाव गजानन आहे आणि मी शेगावला राहतो. आता माझ्याबरोबर धुमाळ सदनापर्यंत चल. असे म्हणून योगी चालू लागला. निमोणकरही बरोबर निघाला. उच्च शिक्षित असलेल्या धुमाळ वकिलांना अध्यात्माची आवड होती. धुमाळ गजानन महाराजांना गुरु मानत व त्यांची सेवा करत. ते शेगावच्या वाऱ्याही करत. गजानन महाराजांचीही धुमाळ वकिलांवर कृपा होती. महाराज जेव्हा नाशिकला येत तेव्हा धुमाळ वकिलांकडे दर्शन द्यायला जात असत.
निमोणकर आणि योगी दोघे चालू लागले. चालत असतानाच तो योगी गुप्त झाला. निमोणकरने आजूबाजूला शोधायचा खूप प्रयत्न केला, पण योगी काही कुठे दिसेना. शेवटी कंटाळून निमोणकर एकटाच धुमाळ वकिलांच्या घरी पोहोचला. तेव्हा त्याला दिसले की धुमाळांच्या ओसरीवर गजानन महाराज बसले आहेत. निमोणकरने महाराजांना मौनेच वंदन केले. नंतर निमोणकरने धुमाळना कपिलधारेपासून ते धुमाळ यांच्या घरी पोहोचेपर्यंत जे जे घडले ते सर्व सांगितले. मग दोघांच्याही लक्षात आले की तो योगी म्हणजेच समर्थ सद्गुरू गजानन महाराज. मग धुमाळ निमोणकरला म्हणाले, गजानन महाराजांनी जो तांबडा खडा दिला आहे तो पाटावर ठेवून रोज त्याची पूजा कर. योगाभ्यासही त्या खड्यासमोरच कर. गुरु गजानन कृपेने तुला योगाभ्यास आत्मसात होईल. मग निमोणकरने त्या तांबड्या खड्याला योगगुरू मानून खड्यासमोर निष्ठेने योगाभ्यास केला. गजानन कृपेने त्याला थोडा बहुत योगाभ्यास आत्मसात झाला. गजानन महाराजांची कीर्ती दूरवर पसरली होती. एक दिवस दूरच्या शहरात राहणारा एक कर्मठ ब्राह्मण गजानन महाराजांची कीर्ती ऐकून त्यांचे दर्शन घ्यायला शेगावच्या मठात आला. तो मध्वमती ब्राह्मण कडक सोवळे ओवळे पाळणारा होता. गजानन स्वामींना पाहिल्यावर तो नाराज झाला आणि मनात म्हणाला, एवढ्या लांबून मी काय या वेड्याला वंदण्यासाठी आलो आहे? हा तर भ्रष्टाचाराचा शिरोमणी आहे. इथे सोवळे ओवळे काहीही पाळले जात नाही. यांचा मठ म्हणजे अनाचाराचे राज्य झाले आहे आणि अशा पिशाला लोक संत मानतात. काय हे दुर्दैव. नंतर तो ब्राह्मण पूजेसाठी पाणी आणायला मठाबाहेर निघाला. मठात येण्या जाण्याच्या वाटेवर एक काळे कुत्रे मरून पडले होते. त्यामुळे सोवळ्यात असलेला तो ब्राह्मण पाणी आणायला जाऊ शकत नव्हता. तो कर्मठ ब्राह्मण खिन्न होऊन मनात म्हणाला, हे कुत्रे मरून एक प्रहर झाला तरी अजूनही कोणी ते उचलून टाकलेले नाही. या मठातले लोक सदैव गांजा धुनकितात. या वेड्याला महाराज म्हणून वंदन करतात. याच्या दर्शनाला याची बुद्धी मला कुठून झाली हेच कळत नाही. गजानन स्वामींनी त्याच्या मनातले विचार अंतर्ज्ञानाने जाणले. त्या ब्राह्मणाच्या मनातला संशय फेडायला स्वामी आपले आसन सोडून त्याच्याजवळ आले आणि त्याला म्हणाले, तुम्ही जाऊन पाणी घेऊन या आणि यथास्थित पूजा करा. हे कुत्रे मेलेले नाही. उगाच संशय घेऊ नका. गजानन स्वामींचे बोलणे ऐकून तो ब्राह्मण रागावला आणि त्यांना म्हणाला, मला तुझ्यासारखे वेड लागलेले नाही. हे मेलेले कुत्रे रस्त्यावर पडून 3 तासांपेक्षा अधिक काळ झाला आहे याची तुम्हा कोणाला पर्वा दिसत नाहीये. त्यावर गजानन स्वामी म्हणाले, आम्ही भ्रष्ट आहोत. तुमच्यासारखे ज्ञानी नाही आहोत. पण जराही खंत करू नका. तुमचे सोहळे भंग होणार नाही. तुम्ही घागर घेऊन माझ्या मागे चला. असे म्हणून गजानन स्वामींनी कुत्र्याजवळ येऊन त्याला पायाने स्पर्श केला. स्वामींचा पदस्पर्श होताच काही तासांपूर्वी मेलेला तो कुत्रा उठून बसला. तो प्रकार बघून ब्राह्मण थक्क झाला. त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्याला कळून चुकले की गजानन स्वामींचा अधिकार आणि त्यांची योग्यता देवाप्रमाणे आहे. गजानन स्वामींना मनात तुच्छ लेखल्याचा, त्यांची निंदा केल्याचा त्या ब्राह्मणाला पश्चाताप झाला. त्याने स्वामींच्या पायावर लोळण घेतली आणि प्रार्थना सुरू केली की गुरुवरा, माझे सारे अपराध क्षमा करा. माझ्या शिरी आपला वरदहस्त धरा. या भूमीवर तुम्हीच एक सोवळे आहात. तुम्हाला ईश्वराने जगाचा उद्धार करण्यासाठीच धाडले आहे. तेव्हा माझ्यावर आपली कृपा ठेवा. मग प्रसाद घेऊन तो ब्राह्मण मोठ्या समाधानाने आपल्या गावी परत गेला. जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज.